आता माझा प्लॅन होता विश्राम घाट आणि द्वारकाधीश मंदिरात जाण्याचा. पण विश्राम घाटला पोहोचल्यानंतर कळलं की आरतीला थोडा वेळ आहे, पण द्वारकाधीश मंदिर हे 7 वाजता बंद होतं. आणि जसं मी मोबाईलमध्ये बघितलं, माझ्याकडे फक्त 1 मिनिट होता आणि त्यात एवढी गर्दी. मंदिर कुठे हे विचारलं आणि कुणाचाही विचार न करता मी वेड्यासारखी पळत सुटले. आरती अजून सुरू आहे हे कळल्यानंतर मला फार आनंद झाला. असं वाटलं की वेळ थांबला होता, कारण एवढ्या वेळात मी इथे पोहोचले आणि मला चांगलं दर्शन घेता आलं. यातच मला खूप आनंद होता, कारण आज शेवटचा दिवस होता माझा वृंदावनमध्ये आणि आता छान दर्शन घेऊन मी विश्राम घाटावर येऊन पोहोचले. इथे रोज होणाऱ्या भव्य संध्या आरतीसाठी हे सगळे बोटमध्ये बसले होते फक्त आरती बघण्यासाठी. कृष्णने कंसाचा वध केल्यानंतर इथे येऊन विश्राम केला, म्हणून याला विश्राम घाट असं म्हणतात. आणि म्हणूनच वृंदावनला कृष्णाची लीलाभूमी म्हणून ओळखलं जातं, कारण कृष्णाने अशा बऱ्याच लीला केलेल्या आहेत. कृष्ण जन्म झाल्यानंतर त्या रात्री याच नदीतून वासुदेव कृष्णाला गोकुळात घेऊन गेले होते, यशोदा माता आणि नंदबाबांच्या घरी. त्या दिवशी खूप पाऊस होता, तरीही यमुना नदी एकदम शांत होती. आणि हे लाईट जे दिसताय, इथेच कृष्णाला जन्म देणारी आई देवकी आणि वासुदेव यांना इथे डांबून ठेवण्यात आलं होतं. आता तिथे कुणालाही प्रवेश नाहीये, त्यामुळे ते फक्त तुम्ही बाहेरून बघू शकतात.